नमस्कार सर्व लाडकी बहिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र देशा या चॅनलवरती, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स सरकार योजनेबद्दल असो, लाडकी बहीण योजनेबद्दल असो भेटत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे नवीन ऑप्शन येणार होतं सरकारद्वारा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी ते आलेले. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे पती एक्सपायर झाले असेल किंवा त्यांच्यासोबत तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्ही केवायसी कशी करू शकता, किंवा तुमचे वडील म्हणजे तुमचं लग्न झालं नसेल, तुम्ही अविवाहित आहात पण वडील एक्सपायर झाले तर तुम्ही तुमची केवायसी कशी करू शकता, हे सगळ्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आपण हा व्हिडिओ आणि अजून एक व्हिडिओ त्यामध्ये सांगणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमची केवायसी करू शकता. म्हणजे जर तुम्ही विवाहित असून आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून जर कोणाची केवायसी प्रक्रिया राहिली असेल तर ते पूर्ण करून घेतील आणि घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया जी ती करू शकता. तर चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिले तुम्हाला यायचे लाडकी बहीणच्या जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्यावर तुम्ही केवायसी करायची. त्या वेबसाईटवर यायचं. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असं दिसेल केवायसी प्रक्रिया राबवता असताना लाभार्थ्याकडून काही चूक झाली असेल किंवा वडील नाही आहेत अशा केवायसी करण्यासाठी यावर क्लिक करायचं. तुम्हाला येथे क्लिक करावर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक येथे प्रविष्ट करायचा. म्हणजे तुम्हाला आधार क्रमांक लाडक्या बहिणीचा, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा कोड जो 6 अंकी बाजूला दिसेल तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि खाली मी सहमत यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या अधिकृत जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डला त्यावर 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. पुढे तुम्हाला 2 ऑप्शन येतील, केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या खाली अनुक्रमांक 1 मध्ये विवाहित व अविवाहित, या दोन्हीपैकी तुम्ही विवाहित आहात की अविवाहित यावर तुम्हाला क्लिक करायचंय. आता आपण समजा इथं विवाहित यावर क्लिक करतोय आणि त्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये पती हयात आहे, पतीचे निधन झाले किंवा घटस्फोट, त्या तिन्ही ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं. इथे आपण पती हयात आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मिस्टरांचा जो आधार क्रमांक टाकायचा आणि त्यांच्या लिंक असलेल्या आधार क्रमांकावर तुम्हाला OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. पुढे OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग जो आहे तो सबमिट करायचा, म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. सर्वसामान्य आहात, इतर मागासवर्गीय जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जात प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन येतील. याआधी जसं ऑप्शन येत होते होय होय आपण त्यावर सिलेक्ट करत होतो, आता तुम्हाला 2 ऑप्शन आहे ते नाही सिलेक्ट करायचं. जर तुम्ही त्यामध्ये बसता, तुमच्या घरी कुणी सरकारी नोकरीमध्ये आहे का वगैरे ते वाचून घ्यायचं तुम्हाला एकदा पूर्ण नीट आहे. खाली नंतर तुम्हाला जो टिक बॉक्स आहे त्यावर क्लिक करून सबमिट करा यावर सबमिट करायचे आणि यापुढे तुम्हाला असं मेसेज जो आहे पॉपअप होईल आणि तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.